रामचंद्र निगडे माय लाईफस्टाईल नेटवर्कमध्ये 2 वर्षापासून काम करतो आहे आणि आज आपण अतुल खांडे टायगर डिस्ट्रीब्युटर यांच्या शेतावर आलेलो आहे। त्यांनी ऊस या लागवडीसाठी आपले माय लाईफस्टाईलचे खतं वापरलेले आहेत आणि त्या खताचा रिझल्ट एवढा जबरदस्त आलेला आहे की हा ऊस पहा, हा जवळजवळ मला वाटतं 2.5 ते 3 महिन्याचा ऊस आहे आणि प्रत्येक बेटामध्ये जर पाहिलं आपण तर 15 ते 25 असे ऊसाची संख्या आहे आणि सर्व ऊस एकसारखा आहे आणि सगळे कोंब सुद्धा एकसारखे आहेत। तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत कोणती खतं वापरलेले आहे आणि त्याचा वापर कसा केलेला आहे। तर मी त्यांना प्रथमतः विचारतो, तुम्ही हे जे बेन तयार केलेलं आहे हे बेन कसं तयार केलं आम्हाला सांगा बरं जरा। बेन तयार करताना आपण घरीच तयार केले होते। ऊसाचे टोळे एक काढले होते, त्यात आपण भुआस्त्र वापरली होती सुरुवातीला आणि रानात पण टाकली होती लागण करण्याच्या आधी। म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच आपल्या भुआस्त्राचा उपयोग केला। रोप बनवण्यापासून आपण विकत आणलेली रोपं किंवा एरीवारी बनवलेली रोपं आणि ह्या वेळची बनवलेल्या रोपामध्ये तुम्हाला काय फरक आढळून आला? आपण जे रोप विकत आणतो ना त्यामध्ये ना ह्यामध्ये बरंच फरक जाणवतो आपल्याला। कारण विकतची रोप अशी बारीक दिसतात आणि आपण बनवली होती ना ती अशी मोठी आणि कोंब असा चांगला दिसतो। म्हणजे भुआस्त्राच्या वापरामुळे कोंब चांगला आलता आणि मजबूत आलता। मजबूत आहे। लागवड केलेल्यापासून ऊसाची तर वाढ चांगलेली दिसते, एक समान ऊस दिसतोय, त्याचा पोत चांगलेला आहे, संख्या चांगलेली आहे। लागवड करत असताना तुम्ही काय केलेलं आहे रोपांबरोबर? लागवड करत असताना नाही काय केलं, आपण आधी भुआस्त्र आणि ग्रो मॅजिक वापरलं होतं, सरीत टाकले होते। त्यानंतर आपण रोप लावून घेतलं, पाणी देऊन। म्हणजे लागण करताना भुआस्त्र आणि ग्रो मॅजिक याचा वापर केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने लागवड केल्यामुळे आणि मला वाटतंय ऊस दाट पण झालेला आहे एकदम। प्रत्येक बेड चांगला आल्यामुळे एकही बेड गेलेलं नाही। ऊसाची संख्या चांगलेली आहे, अगदी बाहेरच्या बाजूपासून आतपर्यंत जरी गेलो आपण तरी या पाहू शकतो आपण बघा, ऊसाची संख्या जरी पाहिलं तरी बघा एकसारखा ऊस आलेला आहे, सगळा चांगला रिझल्ट आलेला आहे। मला वाटतंय बाळ बांधणी किंवा तळीचं काम झालेलं आहे। आपण एका बेटामधली संख्या मोजून पाहूया किंवा किती संख्या आहे ऊसाची एकदम। अतुल सर मोजा बरं ह्यातली संख्या किती आहे बा? 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 जवळजवळ 28 ऊस याच्यामध्ये, सगळे ऊस एकसारखे आहेत। जरा पुढे दाखवता का इकडे बघा, सगळे कोंब एकसारखे आहेत आणि त्याचा पोत चांगलेला आहे। म्हणजे जवळजवळ एका बेटामध्ये 28 ऊस आहेत। अशी किती तुम्ही रोपं लागण केलेली आहेत? साधारण आपण 4000 रोप लागण केले आहे। 4000 रोपांची लागण केली, म्हणजे सुरुवातीला रोप तयार करत असताना भुआस्त्राचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही भुआस्त्र आणि ग्रो मॅजिक वापरून लागण केलेली आहे। त्याच्यानंतर किती काय काय वापरलेलं आहे? त्यानंतर काय नाही, आपण तळीला एक मट्याची 2-3 पोती वापरली। म्हणजे चळीला फक्त 1 ते 2 पोत्यांचा तुम्ही इतर डोस, रासायनिक डोस घेतला किंवा इतर डोस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं काय वापरलं होतं काय केलं का चळीमध्ये? चळीमध्ये आपलं नाही काय मिक्स केलं, आता बांधणीमध्ये आपण मिक्स करणार आहे। बरं बरं, चळीमध्ये तुम्हाला वापरण्याची गरज पडलेली नाही। आपले स्प्रे झाले 3। म्हणजे कसे स्प्रे घेतले तुम्ही त्याच्यावरती? ओलिप, ग्रो मॅजिक आणि MI स्प्रेचे 3 स्प्रे घेतले। ओलिप 16, ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे स्टिकर या दोन्ही सगळ्या मिश्रणाचे तुम्ही याच्यावरती आतापर्यंत 3 महिन्यामध्ये 3 स्प्रे घेतलेले आहेत। पहा, अतिशय चांगला असा रिझल्ट आपल्याला अतुल खांडे टायगर डिस्ट्रीब्युटर जे आपला बिझनेस पण करतात आणि त्यांच्या शेतीमध्ये पण वापर करतात, चांगला असा रिझल्ट त्यांना आलेला आहे। जर शेतकरी बांधवांनी या खताचा जर वापर केला आणि त्याच्या जोडीला अगदी थोड्याफार प्रमाणात रासायनिकचा वापर केला तर चांगला रिझल्ट त्यांनाही मिळू शकतो, चांगलं ऊस उत्पादन मिळू शकतो। आणि मला सांगा अतुल सर, तुम्ही आतापर्यंतच्या ऊसावरती समाधानी आहात का? तसा चांगल्या प्रकारे ऊस आलाय, कारण जर बारीक माझा ऊस असतो ना असा येत नाही आणि हे लावताना आपण जसं लावलं ना त्या प्रमाणात आपली रोपं पण गेली नव्हती भुआस्त्र वापरल्यामुळे।
आणि असं लावलं ना आपण तर बऱ्याच रोपांचं हे करायला लागतं, सांधायला लागतं. बरोबर. याच्या बरोबर तुम्ही इतर शेतीला पण आपली खतं वापरताय का? हा, इतर शेतीला वापरतो. आता आम्हाला असं समजलंय की तुम्ही पपईच्या बागेसाठी सुद्धा याचा वापर केलेला आहे. हा. पपईचा तुम्ही मला मला एक अनुभव सांगा की तुम्ही एका झाडाला जे वापर सगळ्या झाडांना वापरलं आणि एक ओळ सोडून दिली होती. त्या ओळीमध्ये आणि ज्या रानासाठी आपण वापरलं त्यामध्ये काय मध्ये फरक आढळून आला तुम्हाला? आपण जी वर सोडून दिली होती ना त्यातली बऱ्यापैकी रोपं गेली ती, आणि ज्या 2 वळीला वापरलेली आपण त्यातली एक थोडीफार रोपं गेलती, जास्त गेली नाही. म्हणजे ज्यांना वापरलेलं आहे त्याला त्यातली रोपं जात नाही जास्त हा, आणि त्यातली रोपं ज्याला जात नाहीत. वापरलं नाही त्यातली रोपं जास्त गेलेली आहेत. हा. बरं ठीक आहे. 5% पहा, मर. शेतकरी बांधवांना जर आपल्याला भेट द्यायचं असेल, या ऊसाला भेट द्यायचं असेल तर धरमपुरी गावामध्ये हा ऊस आहे. अगदी धरमपुरी स्टँड पासून तुम्ही 1 ते 1.5 किलोमीटरवर कॅनल नजीक आणि पुणे पंढरपूर हायवे शेजारी आपल्याला हा ऊस पाहायला मिळू शकतो आणि त्याच्याबरोबर तुम्हाला याची माहितीही मिळू शकते. तुम्ही कॉल करून येऊ शकता. अतुल सर तुमचं नाव आणि नंबर त्याच्यावरती सांगा. अतुल जनार्दन खांडे. माझा नंबर 77 44 87 68 45. धन्यवाद अतुल सर.